हॅलो एव्हरीवन. आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधले इंट्रोडक्शन आणि क्लासिफिकेशन या टॉपिकवरती CETला कोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात ते पाहणार आहे. पहा या चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या. यावरती तुम्हाला डेली क्वेश्चन्स आणि आन्सर आणि त्याचं सोल्युशन्स मिळतील. पहा आपल्याला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चॅप्टर जो आहे तो 10 नंबरला तुम्हाला दिसेल बुकमध्ये. या 10 नंबर चॅप्टरमधले टॉपिक वाईज तुम्हाला क्वेश्चन्स पाहायला मिळतील या व्हिडिओमध्ये. पहा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधले क्वेश्चन्स घेण्याआधी काय आपण इंट्रोडक्शन आणि त्याचं क्लासिफिकेशन थोडक्यामध्ये पाहू. पहा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह जे हे नाव आहे याच्यामध्येच त्या चॅप्टरमध्ये काय काय आहे हे तुम्हाला सांगता येईल. हॅलोजन जो आहे तो कशाने डिनोट करतो आपण, तर तो आपण डिनोट करतो एक्सने. आणि ज्यावेळेस आपण एक्सने डिनोट करतो त्यावेळेस हा एक्स म्हणजेच काय असू शकतो, हा ब्रोमिन असू शकतो, क्लोरीन असू शकतो, आयोडीन असू शकतो किंवा फ्लोरीन असू शकतो. कोणता पण हॅलोजन ॲटम असू शकतो ज्याला आपण काय म्हणलं आहे एक्स असं मानलं आहे. मग ह्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये त्याची जी डेरिव्हेटिव्ह तयार होतात त्याचं क्लासिफिकेशन हे कोणत्या बेसिसवरती केलेलं आहे. पहिल्यांदा तो कोणत्या कार्बन स्केलेटनला अटॅच आहे त्या बेसिसवरती केले. मग जर का तो कार्बन सिंगल बॉन्डला अटॅच असेल, सिंगल बॉन्डला, तर त्याला आपण म्हणतो हॅलो अल्किन. जर का तो डबल बॉन्डला अटॅच असेल तर त्याला आपण म्हणतो हॅलो अल्किन. जर का तो कार्बन ट्रिपल बॉन्डला अटॅच असेल तर याला आपण म्हणतो हॅलो अल्काईन. आणि जर तो एखाद्या ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असेल तर त्याला आपण म्हणतो हॅलो अरीन. हे कशाच्या बेसिसवरती आपण क्लासिफिकेशन केलं आहे, तर तो कोणत्या कार्बन स्केलेटनला अटॅच आहे याच्यावरती आपण त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आलं लक्षामध्ये. दुसरं कशाच्या बेसिसवरती आपण करतो, तर दुसरं आपण करतो ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. किती नंबर ऑफ हॅलोजन ॲटम अटॅच आहेत तुमच्या अल्किल ग्रुपला किंवा अरिल ग्रुपला, याच्यावरती त्याचं काय ठरतं, क्लासिफिकेशन ठरतं. मग जर का तुमचा एकच हॅलोजन अटॅच असेल तर याला आपण म्हणणार मोनो हॅलोजन कंपाऊंड. इथं तुम्हाला दिसतंय अल्किल ग्रुपला एकच हॅलोजन अटॅच आहे त्याला आपण म्हणतोय मोनो हॅलोजन. अरिल ग्रुपला एकच हॅलोजन अटॅच आहे याला आपण म्हणतो अरिल हॅलाइड किंवा याला काय म्हणतो आपण मोनो हॅलोजन असं म्हणतो. जर का 2 असतील तर त्याला आपण काय म्हणणार, डाय हॅलोजन कंपाऊंड म्हणणार. जर का 3 असतील तर त्याला आपण म्हणणार ट्राय हॅलोजन कंपाऊंड. आलं लक्षामध्ये. आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवरती केलं आहे, तर तो कोणत्या कार्बन स्केलेटनला अटॅच आहे या बेसिसवरती केलं आहे. मग तो अल्केनला असेल तर हॅलो अल्केन, अल्किनला असेल तर हॅलो अल्किन, आणि अल्काईनला असेल तर तो हॅलो अल्काईन, आणि अरिनला असेल तर तो हॅलो अरिन. आणि जर का तो एकच असेल तर त्याला आपण म्हणतो मोनो हॅलोजन कंपाऊंड. जर का तो 2 असेल तर त्याला आपण म्हणतो डाय हॅलोजन कंपाऊंड. जर का तो 3 असेल तर त्याला आपण म्हणतो ट्राय हॅलोजन कंपाऊंड. हे झालं त्याचं क्लासिफिकेशन. आता हे जे आपण क्लासिफिकेशन पाहिले याच्यामधला फक्त या चॅप्टरमध्ये आपल्याला पाहायचा आहे तर तो मोनो हॅलोजन कंपाऊंड, त्याविषयीच याच्यामध्ये पाहायचं आहे. मोनो हॅलोजन कंपाऊंड कोणते कोणते आहेत मग अल्किल हॅलाइड आणि अरिल हॅलाइड असे 2 आहेत. 2 अटॅच झालेत. याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय इथं, जर का तुम्ही मोनो हॅलोजनमध्ये जर का पाहिलं तर तुम्हाला दिसतोय तुमचा एक्स हा कोणत्या कार्बनला अटॅच आहे, कार्बन सिंगलला अटॅच आहे. पण ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचं हायब्रिडायझेशन काय आहे, तर त्याचं हायब्रिडायझेशन आहे काय, तर तुम्ही जर का पाहिलं कार्बन सिंगल बॉन्ड जर का असेल तर त्याचं हायब्रिडायझेशन काय येतं, sp3 हायब्रिडायझेशन येतं. आलं लक्षामध्ये. म्हणजे तुमचा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये तुमचा हॅलोजन हा कोणत्या कार्बनला अटॅच असतो, तर तो कशाला अटॅच असतो, sp3 हायब्रिड कार्बनला अटॅच असतो. आणि अरिलमध्ये तो कशाला अटॅच असतो, तर sp2 हायब्रिड कार्बनला अटॅच असतो. कारण की रिंगमध्ये तुम्हाला माहिती तर अल्टरनेट डबल बॉन्ड असतात आणि त्याच्यावरती जर का तो एक्स असेल तर तो कशाला अटॅच आहे, कार्बन डबल बॉन्डला अटॅच आहे. मग कार्बन डबल बॉन्डला अटॅच आहे, मग ते हायब्रिडायझेशन कोणतं, sp2 हायब्रिडायझेशन आहे. लक्षात घ्या 2 फरक. क्लासिफिकेशन ऑफ मोनो हॅलोजन कंपाऊंड. मोनो हॅलोजन जे कंपाऊंड आहेत त्याचं क्लासिफिकेशन आपण करणार आहे. आता आपल्याला या चॅप्टरमध्ये फक्त मोनो हॅलोजन पाहिजे. चला मग पाहू आपण.
याच्यामध्ये याच्यामध्ये क्लासिफिकेशन करताना आपल्याला पाहायचं आहे प्रायमरी हॅलाइड, सेकंडरी हॅलाइड, टर्सरी हॅलाइड. प्रायमरी हॅलाइड कशाला म्हणतात? आपला जो एक्स आहे तो एक्स ज्या कार्बन लाईटाची त्याच्यावरती असणारे जे हायड्रोजन आहेत ते किती रिप्लेस झाले याच्यावरून ठरतं. जर का आपला हॅलोजन एखाद्या कार्बन लाईटाचा असेल आणि त्याच्यावरती एक हायड्रोजन रिप्लेस हा एका आर ग्रुपने झाला असेल तर त्याला आपण म्हणणार प्रायमरी हॅलाइड. जर का 2 हायड्रोजन हे 2 आर ग्रुपने रिप्लेस झाले असतील तर त्याला आपण म्हणणार सेकंडरी हॅलाइड. आणि जर का 3 हायड्रोजन रिप्लेस झाले असले तर याला आपण म्हणणार टर्सरी हॅलाइड. हे काय झाले? 3 टाईम झाले प्रायमरी हॅलाइड, सेकंडरी हॅलाइड आणि टर्सरी हॅलाइड. चला मग आता आपण क्वेश्चन पाहू. आयडेंटिफाय सेकंडरी अल्किल हॅलाइड फ्रॉम द फॉलोइंग. आपण आत्ताच एक पाहिलं होतं की प्रायमरी हॅलाइड, सेकंडरी हॅलाइड, टर्सरी हॅलाइड काय असते. प्रायमरी हॅलाइड म्हणजे काय? आपला जो हॅलोजन ॲटम असेल तो एखाद्या कार्बन लाईट असेल तर तिथला फक्त एकच हायड्रोजन रिप्लेस होतो. कशाने? एका आर ग्रुपनी. त्याला आपण म्हणतो प्रायमरी हॅलाइड. आणि जर का आपला हॅलोजन ॲटम 2 आर ग्रुपनी रिप्लेस झाला असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सेकंडरी हॅलाइड. जर का 3ने झाला असेल तर तो कशाला म्हणतो आपण? टर्सरी हॅलाइड असं म्हणतो. तुम्हाला इथे विचारलं आहे आयडेंटिफाय सेकंडरी अल्किल हॅलाइड फ्रॉम द फॉलोइंग असं तुम्हाला विचारलं आहे. मग याच्यामध्ये हा क्वेश्चन पाहू आपण. आता जर का पहिलं स्ट्रक्चर जर का तुम्ही पाहिलं तर तुमचं स्ट्रक्चर बघा CH3, CH2, CH2, CH2 आणि Br हे आहे. जर तुम्ही पाहिलं तर इथं Br कशाला येटायची? या कार्बनला येटायची. आणि त्याच्यावरचे किती हायड्रोजन रिप्लेस झालेत? फक्त एकच हायड्रोजन रिप्लेस झाला आहे CH2 ग्रुपने. म्हणजे हा कोणता आहे? हा प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे. दुसऱ्यामध्ये तुम्ही जर का पाहिलं दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये तर जिथं Br जोडला आहे तो कार्बन त्याच्यावरती असणारा एक हायड्रोजन रिप्लेस झाला आहे कशाने? CH ग्रुपने. म्हणजे काय? एकच हायड्रोजन रिप्लेस झाला आहे ना. मग हा काय आहे? हा पण प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे. नंतर खाली बघा 3 नंबरमध्ये तुमचा Br ज्या कार्बनवरती अटॅच आहे तिथला पण एकच हायड्रोजन रिप्लेस झाला आहे Cने, बरोबर? हे इकडच्या ग्रुपने. तर हा पण काय आहे? प्रायमरीचा आहे. समजते का? नेक्स्टमध्ये बघा आता तुम्ही 4 नंबरला जर तुम्ही पाहिलं तुमचा जो Br ग्रुप आहे, Br हा ग्रुप तो कशावरती अटॅच आहे? तर सेकंड नंबरच्या कार्बनवरती अटॅच आहे. आणि त्याच्यावरचे किती हायड्रोजन रिप्लेस झालेत? तर 2 हायड्रोजन रिप्लेस झालेत. कशाने? अल्किल ग्रुपने. जर का तुम्ही हे स्ट्रक्चर पाहिले बघा इथं बघा पहिलं ऑप्शन आहे तुमचा हा CH2 जो अटॅच झाला आहे हा कोणता कार्बन आहे? हा प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे. कारण की एकच हायड्रोजन रिप्लेस झाला आहे अल्किल ग्रुपने. इथं जर का पाहिलं तर इथं पण तुम्हाला काय दिसतोय? प्रायमरी अल्किल हॅलाइड दिसतोय, बरोबर? नंतर याच्यामध्ये तिसरा ऑप्शन बघा जिथं Br अटॅच झाला आहे तो काय आहे? प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे. आणि इथं बघा परत इथं लास्टचा ऑप्शन जिथं Br अटॅच झाला आहे तिथले किती हायड्रोजन रिप्लेस झालेत? इकडचा एक CH3चा एक आणि इकडचा CH2 CH3चा एक. म्हणजे 2 हायड्रोजन रिप्लेस झालेत आर ग्रुपनी. म्हणून हा काय झाला आहे? सेकंडरी अल्किल हॅलाइड झाला आहे. मग तुमचं ऑप्शन काय? उत्तर काय आहे? D नंबरचं तुमचं काय आहे? उत्तर आहे याच्यामधलं. नेक्स्ट विच अमंग द फॉलोइंग इज हॅलो अल्काईन. हॅलो अल्काईन कोणता आहे असं विचारलं आहे तुम्हाला. मग बघा हॅलो अल्काईन म्हणजे काय? आपला हॅलोजन ग्रुप कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला अटॅच झालेलं पाहिजे. त्याला आपण काय म्हणणार? हॅलो अल्काईन. मग कोणत्या ऑप्शनमध्ये पहिला ऑप्शन जर का पाहिला तर आपला हॅलोजन ग्रुप एक्स ग्रुप कोणत्या कार्बनला अटॅच आहे? कार्बन कार्बन डबल बॉन्डला आहे. म्हणजे हा काय आहे? हॅलो अल्किन येतो. 2 नंबरमध्ये बघा आपला हॅलोजन ग्रुप कोणत्याला अटॅच आहे? एक्स ग्रुप CH2ला अटॅच आहे कार्बन कार्बन सिंगल बॉन्डला. म्हणजेच काय? हा कोणता आहे? हा आहे हॅलो अल्केन. इकडे डबल बॉन्डकडे लक्ष देऊ नका. आपला जो एक्स ग्रुप कोणत्या कार्बनला अटॅच आहे तो लक्ष द्या. हा काय आहे? हॅलो अल्केन आहे. नंतर खाली बघा सेम ॲज इट इज आहे CH2 ग्रुपला अटॅच आहे एक्स तुमचा. म्हणजे तो पण काय आहे? एक हॅलो अल्केन आहे. इकडे जरी ट्रिपल बॉन्ड दिला तरी तिकडे लक्ष द्यायचं नाही. आपला हॅलोजन ग्रुप कुठे अटॅच आहे? कोणत्या कार्बनवरती अटॅच आहे? तर अल्केन ग्रुपवरती असणाऱ्या कार्बनवरती अटॅच आहे.
म्हणून लक्ष द्या. कार्बन कार्बन सिंगल बॉन्डवरती अटॅच आहेत तुमचे सर्व, त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. अल्केन आहेत, बरोबर. आता 4 नंबरमध्ये बघा, तुमचा हॅलोजन ग्रुप कोणत्या कार्बनवरती अटॅच आहे? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असणार आहे हॅलोजन, बरोबर. मग हा काय आहे? एक हॅलो अल्काईन आहे. हॅलो अल्काईन म्हणजे काय? तुमचा हॅलोजन ग्रुप कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डवरती अटॅच असेल तर त्याला आपण म्हणतो हॅलो अल्काईन. तुम्ही पाहिलं आहे सुरुवातीला आपण क्लासिफिकेशनमध्ये, पहा इथं खाली दिसते तुम्हाला हॅलो अल्काईन. पहा एक ग्रुप कशावरती अटॅच आहे? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डवरती अटॅच आहे, म्हणून आपण याला काय म्हणतो? हॅलो अल्काईन म्हणतो. नेक्स्ट पहा आता, विच अमंग द फॉलोइंग इज हॅलो अल्काईन. तसं सेम टाईपचा क्वेश्चन विचारला आहे. पहा, विच अमंग द फॉलोइंग इज हॅलो अल्काईन, पण तुम्हाला नावं दिलेत, स्ट्रक्चर काढायला सांगितले. जर का तुम्हाला स्ट्रक्चर येत असतील तरच तुम्हाला नाव देता येईल. मग चला आपण स्ट्रक्चर पाहू याचे. पहिलं असं काय सांगितलं आहे तुम्हाला? क्लोरो इथाईन. तुम्हाला क्वेश्चन काय विचारला आहे? विच अमंग द फॉलोइंग इज हॅलो अल्काईन. खालीलपैकी कोणता हॅलो अल्काईन आहे असं विचारलं आहे. मग हॅलो अल्काईन म्हणजे काय? आपला हॅलोजन ग्रुप कशाला अटॅच पाहिजे? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असणाऱ्या कार्बनला अटॅच असला पाहिजे. चला आता पहिले स्ट्रक्चर पाहू आपण, काढू. पहा पहिले स्ट्रक्चर बघा, क्लोरो इथाईन बघा, 2 कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला अटॅच आहे. काय आहे? क्लोरीन आहे, म्हणून हा काय झालं आहे? क्लोरो इथाईन झालं. पहा क्लोरीन काय आहे? एक एक्स आहे, आणि आपला हॅलोजन म्हणजेच काय आहे? हॅलोजन आहे. आपला हॅलोजन कशाला अटॅच आहे? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असणाऱ्या कार्बनला अटॅच. म्हणजे आपला काय आहे? हा हॅलो अल्काईन आहे. जर का तुम्ही 2 नंबरचं स्ट्रक्चर पाहिलं, हे 2 नंबरचं स्ट्रक्चर पाहिलं, 3 क्लोरो ब्यूट 1 YNE. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे त्याच्यामध्ये, पण आपला हॅलोजन कोणत्या कार्बनला अटॅच आहे? तर फक्त असणाऱ्या कशाला? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असणाऱ्या ह्याला अटॅच आहे. म्हणजे हा कोणता हॅलोजन आहे आपला? हा हॅलोजन कोणता आहे? हॅलो अल्केन आहे. अल्केन, कार्बन कार्बन सिंगल बॉन्डला आपला हॅलोजन ॲटम अटॅच आहे, लक्षात घ्या. जरी इथं ट्रिपल बॉन्ड दिसत असले तरी ते लक्ष द्यायचं नाही तिकडं. आपल्याला लक्ष काय द्यायचं आहे? क्लोरीन कशावरती अटॅच आहे? तर कार्बन कार्बन सिंगल बॉन्डवरती अटॅच आहे, लक्षामध्ये. पहा नेक्स्ट बघा, याच्यामधलंच 3 नंबरचा ऑप्शन आहे. पहा हा 1 क्लोरोपेन 2 YNE. पहा इथं पण तसंच झाले. तुम्हाला दिसतंय इथं अल्काईन, पण आपला हॅलोजन कशावरती अटॅच पाहिजे? कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डवरती आपला हॅलोजन अटॅच पाहिजे. मग आहे का इथं अटॅच? तर नाही. इथं अटॅच आहे का? नाही. तर तो कशावरती आहे? सिंगल बॉन्डवरती अटॅच आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्डवरती. म्हणून हा काय आहे? एक हॅलो अल्केन आहे. अल्केन, हॅलो अल्केन म्हणजे कार्बन कार्बन सिंगल बॉन्डवरती. इथं 4 नंबरचा ऑप्शन बघा. याच्यामध्ये पण काय सांगितलं आहे तुम्हाला? की 4 क्लोरोपेन 2 YNE. मग आपला क्लोरीन कुठे अटॅच आहे? 4 नंबरला आहे, आणि तो कशावरती अटॅच आहे? अल्केन असणार आहे, कार्बनवरती अटॅच आहे, अल्काईनवरती नाही. मग हा काय आहे? तुमचा आहे का हॅलो अल्काईन? नाही आहे. तर हे सगळे काय आहेत? बाकीचे हॅलो अल्केन आहेत. फक्त एकच नंबरचा जो आहे, जो कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला अटॅच आहे हॅलोजन ग्रुप, तो काय आहे? हॅलो अल्काईन आहे. मग आपला आन्सर काय आहे? 1 नंबरचा आहे. विच अमंग द फॉलोइंग इज हॅलो अल्काईन? तर 1 नंबरचं क्लोरो इथाईन हा काय आहे? हॅलो अल्काईन आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे, CH4H9Br कॅन रिप्रेझेंट. काय रिप्रेझेंट करते असं विचारले तर तुम्हाला ऑप्शन दिला आहे. ए टर्सरी ब्रोमो अल्केन, बी सेकंडरी ब्रोमो अल्केन, सी प्रायमरी ब्रोमो अल्केन, आणि ऑल ऑफ दिस. तुम्हाला एक मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला आहे, आणि त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आल्याशिवाय तुम्हाला सांगता येणार नाही याच्यामध्ये काय काय आहे, प्रायमरी आहे का, सेकंडरी आहे का, टर्सरी आहे. चला मग आपण याचं स्ट्रक्चर पाहू. आपण जर का पहिले स्ट्रक्चर काढलं, पॉसिबल स्ट्रक्चर, तर असं येतं आहे पहा, जे की एनमध्ये येतं आहे, बरोबर. याला काय म्हणू शकतो आपण? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, एन ब्युटेन म्हणू शकतो. मग पहा याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपला तसाच राहिला पाहिजे. किती कार्बन आहेत? 4 कार्बन आहेत का? 4, 1 2 3 आणि 4. हायड्रोजन किती आहेत? हायड्रोजन पहा, कार्बन 4, हायड्रोजन 9 पाहिजेत. आहेत का हायड्रोजन 9 या स्ट्रक्चरमध्ये? तर आहेत, बरोबर. मग बघा याच्यामध्ये 9 हायड्रोजन पण आहेत, कार्बन पण 4 आहेत, आणि ब्रोमिन पण 1 आहे. म्हणजे इथं जर का पाहिलं तुम्ही, तर हा कोणता आहे? प्रायमरी आहे का, सेकंडरी आहे का, टर्सरी आहे? पहा मग ब्रोमिन कोणत्या कार्बनला अटॅच आहे? ज्याच्यावरचे काय झालेत पहा,
एकच हायड्रोजन रिप्लेस झाला आहे अल्केननी बाकीच्या इकडच्या साईडच्या, म्हणजे हा काय आहे एक प्रायमरी काय आहे, हा प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे. मग नेक्स्टमध्ये बघा आता दुसरं पॉसिबल स्ट्रक्चर काढू आपण आता. CH3 CH2 CH CH3 आणि BR जोडला आहे पहा इथं 2 नंबरच्या कार्बनवरती, बरोबर. मग इथं जर का तुम्ही पाहिलं तर याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला बघा बरं. आपलं काय सांगितलं आहे, C4 पाहिजे तर आहे का 1 2 3 आणि 4 कार्बन आहेत, बरोबर. C4 आणि हायड्रोजन बघा 9 आहेत का, 9 3 इकडचे आणि इकडचे 3 6 7 8 आणि वरचा 1 9, बरोबर. C4H9 आणि BR 1 म्हणजे C4H9 BR हे आपलं काय झालेलं आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. आपलं स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण काय आहे, बरोबर आहे, पॉसिबल असणार स्ट्रक्चर. आणि आपला हॅलोजन ॲटम कोणत्या कार्बनला अटॅच आहे बरं, तर तो कशाला अटॅच आहे, तर सेकंडरी कार्बनला अटॅच आहे. का, कारण की याच्यावरचे जो हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरचे किती हायड्रोजन रिप्लेस झालेत, 2 हायड्रोजन रिप्लेस झालेत R ग्रुपनी, CH3 CH2नी 1 आणि CH3नी 1, म्हणजे काय झालं आहे, हा सेकंडरी अल्किल हॅलाइड आहे. पहा नेक्स्ट याच्यामध्ये तोच मॉलिक्युलर फॉर्म्युला, फक्त स्ट्रक्चरल फॉर्म्युला चेंज झाला आहे. C4 आहेत C4 1 2 3 आणि 4 आणि H किती आहेत, 9 आहेत का, 9 आहेत आणि BR पण आहे. मग सांगा आता या कार्बनवरचे किती हायड्रोजन रिप्लेस झाले CH3 ग्रुपने किंवा R ग्रुपने, तर 3 हायड्रोजन रिप्लेस झालेत, म्हणजे हा कोणता आहे, टर्सरी अल्किल हॅलाइड आहे. लक्षामध्ये पहा एक ट्रिक लक्षात घ्या. ज्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं की प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्सरी आहे, तर तुम्ही फाइंड आउट कसं काढणार, तर लक्षात घ्यायचं आपला जो हॅलोजन ॲटम ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरचे हायड्रोजन मोजायचे. जर का तुमच्या कार्बनकडं 2 हायड्रोजन असतील तर तो काय आहे, एक प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे. जर का तुमच्या कार्बनवरती 1 हायड्रोजन असेल तर तो आहे सेकंडरी. पहा प्रायमरीला काय करायचं, 2 हायड्रोजन लक्षात ठेवायचे, सेकंडरीला काय करायचं, 1 हायड्रोजन लक्षात ठेवायचं, एकच हायड्रोजन असेल असं. आणि टर्सरीला काय लक्षात ठेवायचं बघा, टर्सरीला असं लक्षात ठेवा की 0 हायड्रोजन. तुमचा हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरती जर का 0 हायड्रोजन असतील अटॅच तर समजायचं की हा काय आहे, टर्सरी आहे. जर का त्याच्यावरती 1 हायड्रोजन अटॅच असेल तर तो म्हणायचा सेकंडरी आहे. आणि जर का त्याच्यावरती काय असतील 2 हायड्रोजन अटॅच असतील तर हा काय आहे म्हणायचं, प्रायमरी आहे. लक्षात ठेवा ही ट्रिक. मग तुम्हाला काय विचारलं आहे, C4H9 कॅन रिप्रेझेंट, पहा काय काय रिप्रेझेंट करतोय, तो प्रायमरी बी करतोय, सेकंडरी करतोय, टर्सरी करतोय. मग याचं तुमचा आन्सर काय असेल, ऑल ऑफ दीज हे त्याचं तुमचा आन्सर असेल. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे, द कंपाऊंड विच कंटेन्स ऑल द 4 प्रायमरी सेकंडरी टर्सरी अँड क्वाटर्नरी कार्बन ॲटम्स. पहा तुम्हाला खाली स्ट्रक्चर त्यांचे नाव दिलेत पहा, आणि सांगितलं की याच्यामध्ये कोणत्या स्ट्रक्चरमध्ये प्रायमरी पण आहे, सेकंडरी पण आहे, टर्सरी पण आहे आणि क्वाटर्नरी कार्बन ॲटम पण आहे. पहा जर का तुम्ही हे स्ट्रक्चर पाहिलं तर या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला प्रायमरी पण दिसेल, सेकंडरी दिसेल, टर्सरी पण दिसेल आणि क्वाटर्नरी पण दिसेल. पहा तुम्हाला मी आधी सांगितलं आहे प्रायमरी कसा असतो, सेकंडरी कसा असतो, टर्सरी कसा असतो, हे तुम्ही काय करा, सॉल्व करा. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे, आणि तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. पहा या क्वेश्चनमध्ये अल्किल हॅलाइड कॅन बी क्लासिफाईड ॲज प्रायमरी सेकंडरी अँड टर्सरी, विच अमंग द फॉलोइंग इज सेकंडरी अल्किल हॅलाइड. खाली तुम्हाला स्ट्रक्चर नाव दिलेत आणि सांगितलं सेकंडरी अल्किल हॅलाइड कोणता आहे. तर पहा आपण पहिलं पाहू आयसोप्रोपिल क्लोराईड. पहा आयसोप्रोपिल क्लोराईडचं जर का तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर याच्यामध्ये 2 हायड्रोजन रिप्लेस झाले CH3 ग्रुपने म्हणजे R ग्रुपने, म्हणजे हा काय आहे, एक सेकंडरी अल्किल हॅलाइड आहे. जर का तुम्ही दुसरं स्ट्रक्चर पाहिलं आयसोब्युटिल क्लोराईडचं तर त्याच्यामध्ये काय केलं पहा, याचे फक्त एकच हायड्रोजन रिप्लेस झाला आहे R ग्रुपने, म्हणून हा काय आहे, एक प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे. जर का तुम्ही N प्रोपाईल किंवा N ब्युटिलचं तुम्ही स्ट्रक्चर पाहिले तर हे कसे असणार आहेत, चेन स्ट्रक्चर असणार आहेत. त्याच्यामुळं याच्यामध्ये काय असणार आहे, सर्व हे प्रायमरी अल्किल हॅलाइडच असणार आहे. मग तुमचं प्रॉपर आन्सर कोणतं आहे, सेकंडरी अल्किल हॅलाइड असणारं, तर आयसोप्रोपिल क्लोराईड हे तुमचं काय आहे, आन्सर आहे. जे की किती नंबर आहे इथं ऑप्शनमध्ये पाहिलं तर ते 1 नंबर आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय टर्सरी अल्किल हॅलाइड फ्रॉम द फॉलोइंग. खाली जे स्ट्रक्चर दिले त्याच्यातून टर्सरी अल्किल हॅलाइड तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे.
इथं जे स्ट्रक्चर दिलं आहे जिथं जिथं क्लोरीन ॲटम अटॅच आहे तिथं पाहायचं. इथं तुम्ही पाहू शकताय, तुम्हाला मॅट्रिक्स सांगितली होती. जर काही एक हायड्रोजन असेल तुमच्या स्ट्रक्चरमध्ये, क्लोरीन किंवा हॅलोजन ज्याच्यावर अटॅच आहे त्या कार्बनवरती जर काही एक हायड्रोजन असेल तर तो कोणता असतो? सेकंडरी असतो. जर का त्याच्यावरती 2 हायड्रोजन असतील तर तो कोणता असतो? प्रायमरी असतो. ज्याच्यावरती 0 हायड्रोजन असेल तो कोणता असतो? टर्सरी असतो. ज्याच्यावरती सेकंडरीवरती जर का 1 हायड्रोजन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? सेकंडरी अल्किल हॅलाइड म्हणतो. हे तुमचे स्ट्रक्चर आहेत. सिंपल स्ट्रक्चर आहे पहा. हे दिसायला थोडं अवघड दिसतं पण हे सोपं असतं. याच्यावरती फक्त हायड्रोजन दाखवलेले नसतात, ते हायड्रोजन तुम्ही काढून घ्यायचे की लगेच तुम्हाला स्ट्रक्चर येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन अरिल हॅलाइड. पहा अरिल हॅलाइड कोणता आहे आपल्याला विचारले. इथं जर काही ए नंबरच्या स्ट्रक्चरमध्ये पाहिलं तर तो तुमचा हॅलोजन आहे, तो कशाला अटॅच आहे? CH2 ग्रुपला अटॅच आहे. म्हणजे कशाला अटॅच आहे? तो अल्किल ग्रुपला अटॅच आहे. इथे जरी बेंझिन रिंग दिसत असली तरी इथं चुकायचं नाही. पहा आपला हॅलोजन ॲटम कोणत्या कार्बनला अटॅच आहे हे लक्ष द्यायचं. जर का तो अल्केनला अटॅच असेल तर हा कोणता आहे? हॅलो अल्केन आहे. मग अल्किल हॅलाइड हा अरिल हॅलाइड आहे का? नाही. ह्याच्यामध्ये जर का तुम्ही पाहिलं तर इथं तुम्हाला बेंझिन रिंगला स्ट्रक्चर दिसते पण नाही आहे. हा अल्केन ग्रुप आहे. अल्केन ग्रुपला Cl ग्रुप अटॅच आहे, त्याच्यामुळे हा पण तुमचं स्ट्रक्चर नाही अरिल हॅलाइडचं. मग C नंबरमध्ये बघा, इथं तुमचं काय आहे? बेंझिन रिंग आहे. पहा गोल्ड रिंग आतमध्ये दाखवली असली ना, हे काय दाखवतात? कार्बन कार्बन डबल बॉन्डचं साईन दाखवतात. पहा फिरतो त्या आतमध्ये. मग तुमचं हॅलोजन ॲटम कशाला अटॅच आहे? बेंझिन रिंगला अटॅच आहे. म्हणजे काय आहे? हा अरिल हॅलाइड आहे. C नंबर. इथं जर का पाहिलं तर तुमचा हा कार्बन कार्बन सिंगल बॉन्डला अटॅच आहे, म्हणजे हा पण काय आहे? तुमचा अल्किल हॅलाइड आहे. मग तुमचा आन्सर काय आहे याच्यामधलं? C नंबरचं तुमचं आन्सर आहे. पहा असं हे जे स्ट्रक्चर आहे तेच C नंबरचं स्ट्रक्चर आहे. असं किंवा असं तुम्ही लिहू शकता. पहा ट्रिक आहे आयडेंटिफिकेशनच्या कार्बनसाठी. पहा याच्यामध्ये 2 पॉईंट लक्षात घ्या. प्रायमरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड, टर्सरी अल्किल हॅलाइड हे वेगळे आणि कार्बन, प्रायमरी कार्बन, सेकंडरी कार्बन, टर्सरी कार्बन हे वेगळं. पहा आता प्रायमरी कार्बन म्हणजे काय? ज्यावेळेस तुमच्या कार्बनवरची एक हायड्रोजन रिप्लेस होऊन पाहिजे मिथिलचं स्ट्रक्चर दिसतंय मिथेनचं, त्याच्यावरचं एक हायड्रोजन रिप्लेस होऊन एक R ग्रुप जोडला आहे तर तो काय झाला? हा प्रायमरी कार्बन झाला हा मधला. लक्षात घ्या. जर तुम्ही काय केलं? 2 हायड्रोजन रिप्लेस केले R ग्रुपने तर हा काय झाला? सेकंडरी कार्बन झाला मधला. जर तुम्ही 3 हायड्रोजन रिप्लेस केले R ग्रुपने तर हा काय झाला? टर्सरी कार्बन झाला. टर्सरी हॅलाइड नाही म्हणत मी, कार्बन म्हणतोय. लक्ष द्या इथं. पहा 3 हायड्रोजन रिप्लेस झाले R ग्रुपने तर टर्सरी कार्बन झाला हा मधला. जर तुमचे 4 हायड्रोजन रिप्लेस झाले R ग्रुपने तर हा झाला क्वाटर्नरी कार्बन. हे जे तुम्हाला सांगितलं हे कार्बनविषयी, अल्किल हॅलाइडविषयी नाही. अल्किल हॅलाइडमध्ये काय सांगतो आपण? जो तुमचा हॅलोजन ग्रुप ज्या कार्बनला अटॅच असतो त्या कार्बनवरचा हायड्रोजन एक रिप्लेस झाला तर तो झाला प्रायमरी. जर का 2 रिप्लेस झाले तो झाला सेकंडरी. जर का तो 3 रिप्लेस झाले तो झाला टर्सरी. त्याच्यामध्ये क्वाटर्नरी नसतो, फक्त याच्यामध्येच क्वाटर्नरी आहे.